गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाला आमंत्रित केलं जात आहे? रवी मानेला इथे गोलंदाजी ट्रॅकवरती प्रमोट केलं गेलंय. 6 चेंडूमध्ये अजून देखील 26 धाब्यांची आवश्यकता इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. फलंदाजामध्ये क्षमता आहे. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आकाश आणि एका बाजूने आनंद मानेला आपण पाहतोय. फटके जोरदार बघायला मिळत आहेत. फटक्यामध्ये वजन देखील बघायला मिळत आहे. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे. या फलंदाजामध्ये क्षमता आहे, ताकद आहे. इथून पुढे देखील मॅच बन सकती है, लेकिन लगाना पडेगा चौका और छक्का. पाहायचं इथे चौकार षटकारांची आतुरता लागली आहे. उसळी घेणारा चेंडू पाहायचंय. तिथे धावबादची संधी आणि इथे धावबादचा शिकार. वाईट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. अतिरिक्त एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 64 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. अजून देखील मॅच होऊ शकते. शेवटचे 6 चेंडू 25 धाब्यांची आवश्यकता आहे. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. आपल्याला नक्कीच इथून पुढे हा खेळाडू देखील चांगली करामत करू शकतो. शेवटचे 6 चेंडू 25 ची मॅच आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. यानंतर 5 मॅच घ्यायच्यात आपल्याला. टीम मीटिंग अलाउड नाहीये. चला प्लीज. इथे पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 फटके जर मोठे आले तर नक्कीच सामन्यामध्ये आपल्याला चुरस बघायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतोय इथे रवी मानेला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. पहिला अतिरिक्त धाव देखील खर्च झाली मैदानाच्या आतमध्ये. यानंतर देखील एक मोठी मॅच आपल्याला इथे बघायला मिळेल. पुन्हा एकदा पाहायचंय इथे शेवटचे टाइम संपलेला आहे. त्यामुळे एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. शेवटचे 6 चेंडू आणि अजून देखील 25 धाब्यांची मॅच आहे. आकाश पाहायचंय यावेळेस फुल फॉर्म मध्ये. उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. इथे आपण पाहतोय या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहतोय इथे 1 बाउन्सचा इशारा मला वाटतं स्क्वेअर लेग पंचांनी दिला होता. त्यामुळे इथे 9 चेंडूची घोषणा देखील झालेली आहे. त्यामुळे टेनिस क्रिकेटमधील सुवर्ण संधी. अर्थातच उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूला फुल टोल केलं या मैदानावरती. मैदानाच्या आतमध्ये उठल्या तागणीच्या जोळा. बाहेर फेकून दिलाय लाल बुंद तोफेचा गोळा इथे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 5 चेंडू आणि इथे मंडळी सामना जिंकण्यासाठी लागत आहेत 18 धावा. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता. बिना संघर्ष का कोई भी आदमी महान नहीं होता. जब तक न पड़े पत्थर पे हथौड़े के घाव, पत्थर भी भगवान नहीं होता. इथे सुवर्ण संधी प्राप्त झाली. 9 चेंडू वरती आलेला हा टोले जंग प्रहार. फ्री हिटच्या बॉलवरती आलेला षटकार. सामन्यामध्ये घेऊन येणारा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करा. खेळाडू 5 चेंडू मध्ये असून देखील 18 धाब्यांची आवश्यकता आहे. क्या मैच बन सकती है? क्या बन सकती है? कुछ भी हो सकता है. ये मैच है, ये क्रिकेट है. द ग्लोरियस अनसर्टनली. अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण असा क्रिकेटचा खेळ आपल्याला इथे बघायला मिळतोय. कणभर चूक तुम्हाला आबाळभर सजा देऊन जाते. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. कित्येक वेळा या खेळाडूने आव्हान उद्ध्वस्त केलेत प्रेशर सिच्युएशन मध्ये. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा नो प्लस त्यावरती आलेला A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. नो प्लस चौकार. देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी अवस्था आपल्याला इथे बघायला मिळते. इथे
मंडळी कष्टाने कमवलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमवलं. एक एक धाव इथे मोठ्या कष्टाने कमवली होती, परंतु इथे अतिरिक्त धावा फिल्डिंग टीमने मला वाटतं रिव्ह्यूचा वापर केलेला आहे. अतिरिक्त हाईट बघायचं इथे तिसरे पंच शहानिशा करतायत. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. इट्स नो बॉल. अर्थातच इथे सामना जिंकण्यासाठी लागतायत 5 चेंडू आणि 13 धाब्यांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 13 धाब्यांची आवश्यकता आहे. दैव देतं आणि तुमचं कर्म नेतं. कर्म चुकलं तर तुम्हाला इथे सजा देखील आहे. 5 चेंडू 13 ची मॅच. इथे आपण पाहतोय चिंतामणी बिल्डकॉन पुणे संघाच्या दिशेने. पुन्हा एकदा पाहायचं इथे हा बॉल इथे ऑनफिल्ड पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. अतिरिक्त हाईट आहे किंवा नाहीये. दीपक सर तुमचा रिव्ह्यू आहे ना? ओके, पंचांचा रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग. तोपर्यंत मात्र काळजाची धगधग देखील वाढलेली आहे. या चेंडूवरती काय डिसिजन येतोय? सर्वांची धगधग वाढवणारा हा डिसिजन. तिसऱ्या पंचांचा डिसिजन. पुन्हा एकदा नो बॉल, नो चेंडूची घोषणा आपल्याला इथे बघायला मिळते.
पुन्हा एकदा आपण सामन्याला देखील सुरुवात करतोय. शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धाब्यांची आवश्यकता आहे. टेनिस क्रिकेटमधील सुवर्ण संधी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. यानंतरचा बॉल आपल्याला इथे पाहायचं आहे. गोलंदाजाकडून आपण पाहतोय खूप लांबलेलं षटक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. नक्कीच गोलंदाज यावेळेस पाहायचं इथे. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा पूलचा फटका खेळवण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये इथे. मात्र बऱ्याचशा वेळानंतरचा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटिंग टीमने आपल्या रिव्ह्यूचा वापर केलेला आहे. बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर या ठिकाणी केलेला आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. याचाच अर्थ फलंदाजाने आपला रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे. शेवटचे 4 चेंडू आणि अजून देखील 12 धाब्यांची आवश्यकता आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 4 चेंडू 12 धाब्यांची मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये अजून देखील सामना ऑन आहे. आकाश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. खरं तर या खेळाडूमध्ये क्षमता आहे, ताकद आहे, परंतु गोलंदाज देखील कमी नाही आहे. रवी मानेने देखील कित्येक वेळा अशा प्रेशर सिच्युएशनमध्ये हँडल केलेली परिस्थिती आहे. परिस्थिती हँडल करणारा हा गोलंदाज आहे. कठीण काळामध्ये उभा राहतो. संघासाठी चांगलं योगदान देखील तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये देताना बघायला मिळतोय. यावेळेस पाहायचंय रवी. यावेळेचा बॉल फटका सुरेख डाऊन दी ग्राउंड. वाऱ्याच्या वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे. फेकी देखील खूप खराब बघायला मिळते आणि इथे मात्र 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू आणि अजून देखील 10 धाव्यांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 10 धाव्यांची मॅच. सामना अजून देखील ऑन आहे. प्रेक्षकांना या सामन्यामध्ये खरं तर सातत्याने आज उभं करून ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त सामना इथे आज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अतिशय रखरखत ऊन जितकं आहे तितका सामना गरम इथे बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल फटका फसला आणि इथे क्षेत्ररक्षकाचा गाफीलपणा पुन्हा एकदा बघायला मिळतोय. झेल देखील सुटलेला आहे. शायद एक कैच छोड़ा है क्या, मैच आने वाला वक्त बताएगा. 2 चेंडू आणि 10 धाब्यांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 10 धाब्यांची मॅच आहे. अजून देखील सामना संपलेला नाहीये. यहाँ घायल तो हर एक परिंदा है, लेकिन फिर से उड़ सके वही जिंदा है. पाहायचं इथे विजय कोण साजरा करणार. शेवटचे 2 चेंडू आणि 10 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. हा चेंडू निर्णायक राहील या मैदानावरती. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा नो चेंडूची घोषणा. सातत्याने खराब गोलंदाजी इथे या गोलंदाजाकडून बघायला मिळतीये. नो चेंडू इथे बघायला मिळतोय. यष्टी रक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. कदाचित आता ललन भिसेंचे सुद्धा हात टेकलेले आहेत. त्यांची रिॲक्शन तुम्ही ऑन स्क्रीन वरती बघू शकताय. ललन भिसे टेन्शन मध्ये आलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू
आणि जिंकण्यासाठी 9 धावेंची आवश्यकता आहे. 2 चेंडू 9 धावा. फ्री हिटचा बॉल. इथे हा चेंडू निर्णायक असेल. गोलंदाजावरती दबाव आहे, फलंदाजावरती देखील, परंतु कमालीचा चेंडू इथे बघायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. मंडळी, अजून देखील सामना संपलेला नाहीये. इथे जर बिमर चेंडू आला आणि त्यावरती जर षटकार आला तर चुरस बघायला मिळेल, परंतु मला वाटतं रवी सर तशी चूक करणार नाहीयेत. 1 चेंडू 9 धावेंची मॅच आहे. 1 चेंडू 9 धावेंची मॅच. काय जबरदस्त सामना इथे प्रेक्षकांना बघायला मिळालाय. 1 चेंडू 9 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये अजून देखील आहे. खरं तर रवी सरांना आता फक्त खेळपट्टीवरती बॉल ठेवायचा आहे. अतिरिक्त हाईट जर या चेंडूला भेटली, यावेळेस फटका फसला. 9 चेंडू आणि पाहायचंय पुन्हा एकदा 2 धावा देखील प्राप्त झालेल्या आहेत. खर तर ज्याची मी चर्चा केली ना, तीच गोष्ट इथे मैदानावरती बघायला मिळते. आणि इथे काय घडलंय मैदानावरती, क्रिकेट मध्ये कुठलीच शक्यता नाकारता येत नाही. मी अगोदरच सांगितलं, बिमर चेंडू आला ना आणि मला वाटतंय गोलंदाजाने इथे लगेच बिमर चेंडू टाकलेला आहे. या षटकामध्ये मला वाटतंय 2 बिमर चेंडू. मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय यावेळेस काय डिसिजन येतोय. पंचाने नो बॉल घोषित केलेला आहे आणि गोलंदाज देखील इथे आपण पाहतोय फक्त आत्ताच्या एक चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता आहे. आणि आत्ताच्या किती रन आल्यात सर? पळून 3 आणि 9 ची 1 4. 3 रन पळून पूर्ण केल्यात. चौथीला धावबाद झालेले आहेत. त्यामुळे या चेंडूवरती 4 धावा आलेल्या आहेत. शेवटचा 1 चेंडू आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. अजून देखील सामना संपलेला नाहीये. या चेंडूवरती देखील आता तुम्हाला थोडासा आगळा वेगळा फटका देखील बघायला मिळू शकतो. चला मॅच सुरू करा. सर्वात लांबलेली मॅच आज या मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. 1 चेंडू आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांची देखील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षकांना काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून कळवा. हा सामना कोण जिंकेल? खरं तर 1 चेंडू 5 ची मॅच आहे. प्रेक्षकांना काय वाटतंय हा सामना कोण जिंकेल? इथे गोलंदाज संधी देईल का फलंदाज यावेळेस मोठा फटका वसूल करतायत? खरं तर एक चूक गोलंदाजी ट्रॅक वरती. मात्र इथे करणला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज देखील तिथे बदलले गेलेत. अजून देखील मॅच संपलेली नाहीये. 1 चेंडू 5 धाब्यांची मॅच आहे. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हरचा थरार देखील आपल्याला बघायला मिळेल. बघायचंय इथे सुपर ओव्हरचा थरार बघायला मिळेल का? हा चेंडू निर्णायक असेल इथे मैदानाच्या आतमध्ये. चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये. रोमांचक वाढलेला इथे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आणि खरं तर इथे पुन्हा एकदा मी सूचना देतोय, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांनी हा चेंडू बघू नका, कारण इथून मला वाटतं हॉस्पिटल खूप दूरवरती आहे. तितकी संधी आपल्याकडे नसणार आहे. 1 चेंडू 5 ची मॅच आहे. समोरच्या बाजूने फलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेचा बॉल पूलचा फटका आणि इथे मात्र काय जबरदस्त सेलिब्रेशन देखील पाहायला मिळत आहे. जबरदस्त सामना इथे जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम.
चिंतामणी बिल्डकॉन पुणे संघाने एक जबरदस्त सामना इथे जिंकलाय. खेळाडू तुमची बॅट घेऊन जा आणि टी शर्ट घाला. जबरदस्त सेलिब्रेशन. खर तर ही सुनील सर, हे सेलिब्रेशन बघितलं ना मला सौरभ गांगुलींची आठवण झाली. खर तर इथे खेळाडूने मला वाटतं आता बॅटचा सन्मान केला पाहिजे होता, कारण अनेक वेळा क्रिकेटच्या मैदानावरती बरेचसे खेळाडू आता बॅटचा हलकासा किस घेतात. तिथे नक्कीच एक चांगला मॅच आपल्याला इथे बघायला मिळाली. चला पुढची टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. ताबडतोब आपल्याला मॅच सुरू करायची आहे.